1996 साली मुंबई पोलीसमध्ये भरती झाले. 10 वर्षे व्हीआयपी लोकांना बॉडीगार्ड ड्युटी ठेवले. बंधू दाजी आणि काका अपघातात मरण पावले. कुटुंबात 10 ते 12 व्यक्तींची जबाबदारी असल्याने मुंबईवरून सातारा जिल्ह्यात भरती केली. 30 वर्षाच्या सेवेमध्ये व्यसनमुक्तीवर काम करून अनेक व्यसनी लोकांचे व्यसन सोडवले. आतापर्यंत 100हून अधिक आत्महत्या करण्याच्या परिस्थितीत असलेल्या लोकांना आत्महत्येपासून परावृत्त केले. 50 ते 55 वैवाहिक जीवनात वादविवाद होऊन संसार तुटणारे वाचवले आहेत. विधवा महिलांचे 40 पुनर्विवाह लागण्यास मदत केली आहे. शाळा कॉलेज गावोगावी जीवन म्हणजे काय विषयावर समाज प्रबोधनकार व्याख्यान सेवा करतात. अनेक अडचणीत असणाऱ्या लोकांना योग्य ते उत्तम मार्गदर्शन करतात. आईच्या निधनानंतर भरण्या वर्षश्राद्ध असे काही एक न करता राजलक्ष्मी नावाची मुलगी जिचे वडील व मामा मयत झालेत व आईस पॅरालिसिस झालेला आहे अशा 10वीत असणाऱ्या मुलगीस शिक्षणासाठी दत्तक घेतले आहे. मुलगा डॉक्टर MBBS झालेला आहे. कोणताही मोबदला किंवा सत्कार न घेता सेवा म्हणून काम करतो. आपल्या प्रेमळ व मनमिळावू स्वभावाने सर्वांशी प्रेमाने व आदराने वागतात. त्यांचा सत्कार आदरणीय अरुणदेव काकांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. काही तरी मातेस नमस्कार वंदन करतो. मी सर्व राजास कोटी कोटी प्रणाम. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा अवसर जगतसिद्ध महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन करतो. आपल्या भारत मातेचे रक्षण करते शूरवीर भारतीय सैनिकांना माझा सैलोट. आदरणीय व्यासपीठ, आपण सर्व मायबाप आपल्या सर्वांना बरं जावं हात जोडून नमस्कार करतो. जगाचा पोशिंदा शेतकरी राजाच्या महाराष्ट्राची मुलं आहोत आपण. पायलीनं फिरतो आणि पोतळ काढतो. या मातीत पाप कोणालाच माफ नाही. बघा, जाताना लागणार चढ निमित्ताना उतरच असतो. परिवर्तन हा निसर्गाचाच नियम असतो. आपला श्वास धरतुलं पान ईश्वर कृपेनं आलतं. एक अद्भुत शक्ती विश्व चालतं. आपण जगाचे पाहुणे आहोत, मालक नाही. सोबत काही चाललं नाही आणि नेणारी नाही. हे सर्वांना आयुष्यभर कळतं, पण आयुष्यभर वळत नाही. बघा, विचार करा. स्वतःचं घर चालवणं म्हणजे विश्व वाजवलं असं नाहीये. आपण समाजाचे देणेकरी आहोत आणि ऋण आहेत आपल्यावर. कुठल्या ना कुठल्या पद्धतीत ते फेडले पाहिजे. प्रत्येकाला देशाच्या सीमेवर जाऊन लढता येईल असं नाही. बघा, पण सीमेवर लढणारा फौजी प्रत्येकाला फौजी म्हणता येईल हो. पण फौजीचा मात्र आदर केला पाहिजे की नाही? कारण ज्यांच्यामुळे देश सुरक्षित आहोत, आपण सुरक्षित आहोत. आपण या देशाचे पाईक आहोत, सेवक आहोत. कुठल्या ना बघा, विचार करूया. आयुष्य पुन्हा नाहीये. प्रत्येक क्षण मृत्यूला कवटाळत असतो. मग एक दिवस मरण हे ठरलेलंच आहे. त्या मरणाचा विचार न करता आपल्या हातून सेवा कशी घडेल यासाठी जीवन जगलं पाहिजे. खरं सुखाची व्याख्या काय बघा. सुख दुसऱ्याला दिल्याशिवाय आपल्याला मिळत नाही. जसं काही या मातीत पेरल्याशिवाय उगवतच नाही. खरं तर तुम्ही बुजुर्ग आहात, आम्ही नशिबान आहोत. तुमच्या देव माणसाचे आणि ज्येष्ठ नागरिकांचे हात आमच्या पाठीशी उभे राहिले. हा सत्कार खरंच आमच्या आयुष्यात सतत कर्म करण्यासाठी बळ देईल. आम्ही अजून जोमानं काम करू. खरे सांगायचं म्हटलं तर धरणीला उठताना आणि झोपताना एकच मागतो, सत्कर्म आणि सेवा घडू दे. याच्या पलीकडे काहीच नको. ज्या दिवशी माझ्यापासून सत्कर्म करणार नाही त्या दिवशी मला नक्कीच या पृथ्वीतून उचलू. कारण मला एक अनुभव आहे. ज्या वेळी आपण दुसऱ्याचं भलं करतो, दुसऱ्याची सेवा करतो, निस्वार्थीपणे दुसऱ्याच्या चांगल्यासाठी धडपडतो, त्यावेळी आपल्या कल्पनेपेक्षा जास्त देणारा हा ईश्वर, तुमच्यासारखी देव माणसं. खरंच आज मला माझ्या डोळ्यात आनंद अश्रू येत आहेत की काहीतरी करतोय. एक फुल नाही फुलाची पाकळी म्हणतात ना, तुम्ही तर महान आहात. तुमचं कर्तव्य खरंच गगनाला टेकलं असेल. मी तुमच्या पायाखालची धूळ आहे. हे काहीच नाही. हे करण्याची सुरुवात करतोय. अजून मला बळ येईल. तुमचे असेच कायमस्वरूपी आशीर्वाद राहू द्या. तुमचं मन मोठं आहे. आणि खरंच हा सत्कार माझा नसून माझ्या धर्मपत्नीचा आहे असं मी मानतो. कारण तिचा मला सपोर्ट लागतो. तिने दिलेली साथ, तिने दिलेली आयुष्यभर अर्धगीने दिलेली साथ माझी धर्मपत्नी, माझी लक्ष्मी अनिता, तिच्यामुळे मी आज सबल कार्य करतो आणि त्यात मी समाधानी आहे. असंच आयुष्यभर तुमचे आशीर्वाद राहू द्या. आणि
पुण्याची सेवेची कर्म करण्याची संधी मिळावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आपली प्रत्येक कृती ही राष्ट्रहिताची, देशहिताची आणि विश्वशांतीची असावी ही प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि आपल्या भारत विकास परिषदेचा मी सतत आभारी आहे.